सर्वांना नमस्कार। मी प्रतिभा गोसावी माझ्या PMJ एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आपण निष्ठा प्रशिक्षणांतर्गत मॉड्यूल क्रमांक 11 ची शेवटची मुख्य प्रश्नोत्तरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये मॉड्यूल क्रमांक 11 मध्ये गतिविधी कोणतीच नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट शेवटची मुख्य प्रश्नावली आज आपण सोडवणार। चला आपण मुख्य प्रश्नोत्तरी सोडवणार आहोत। त्यामध्ये आपल्या समोर पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा पढ़ने के समय का कार्य है। तर आपल्या समोर हे 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी कक्षा को 4 या 2 के समूहों में विभाजित करना और पाठ को बारी बारी से पढ़वाना, शिक्षक बच्चों को समझ के साथ पाठ को पिकोड व्याख्या करने को कहना, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, एक पूर्वपठन कार्य का उद्देश्य डॅश डॅश है। तर आपल्या समोर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी पाठ के विचारों के साथ सीखने वाले के पिछले अनुभव और ज्ञान को जोड़ना, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पढ़ना अर्थ गढ़ना है, इस कथन से क्या अभिप्राय है। तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी आपण अचूक पर्याय लिहूया। पढ़ना पाठ के विचारों को समझना है, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, वर्तमान भाषा सीखने के नजरिए से निम्नलिखित में से कौन सा सच है। तर हे जे 4 पर्याय आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी आपण अचूक उत्तर लिहूया। सत्य हे, यावर आपण क्लिक करूया। म्हणजे इथे पहा आपल्याला अगोदर इथे जी प्रश्न आहेत ते आपल्याला पर्याय इथे वाचायचे आहे आणि त्यानंतर आपण खाली क्लिक करणार आहोत। त्यासाठी मग ते वाचल्यानंतर पर्याय क्रमांक 2 त्यावर आपण क्लिक करूया। पुढचा प्रश्न आहे, जब बच्चे स्कूल में प्रवेश करते हैं तो हम, या 4 पर्यायांपैकी आपण इथे अचूक पर्याय लिहूया। मौखिककरण साधनों के माध्यम से भाषा के साथ परिचित कराना है, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन सही है। तर इथे पण आपल्याला खाली स्क्रोल करून इथे खाली आपल्याला जे पर्याय आहेत ते पर्याय वाचायचे आहे आणि ते पर्याय वाचल्यानंतर आपण कथन 3 और 4 भी सही है, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बच्चे मानव सीखता है। तर इथे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी आपण काफी प्रयास के बिना मातृभाषा, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, भाषा सीखने में केंद्रीयता का अर्थ है। तर इथे समोर 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी सभी विषय वस्तु सीखना मूल रूप से भाषा सीखना है, या पर्यायावर आपण क्लिक करूया। हे मातृभाषा आधारित बहुभाषिकता क्या है। तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी आपण इथे सभी बच्चे अपनी मातृभाषा में स्कूली शिक्षा शुरू करते हैं और कई भाषाओं में जोड़ते हुए आगे बढ़ते, यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे आपल्या समोर, भाषा सीखने की रणनीति के रूप में बहुभाषिकता का क्या अर्थ है। तर यातील जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी कक्षा में शिक्षण अधिगमन के लिए बच्चों की भाषा का उपयोग करना, यावर आपण क्लिक करूया। अशा प्रकारे 10 क्वेश्चन होते, 10च्या 10 आपण सोडवलेले आहे, एकही स्किप केलेलं नाही। आता आपण सबमिट करूया आणि इथे आपला स्कोअर 10 पैकी 10 क्वेश्चन इथे बरोबर आलेले आहे। अशा प्रकारे आपण मॉड्यूल 11 ची मुख्य प्रश्नोत्तरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट पाहण्यासाठी जर तुम्ही अजूनही PMJ एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।